अथर्व मॅथ्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आतापर्यंत वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत आपण, परंतु डिफरन्शियल इक्वेशनची बऱ्याच जणांची डिमांड होते पहा, तर डिफरन्शियल इक्वेशन बनवलं आहे. हा चॅप्टर थोडासा वास्ट आहे आणि थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे पहा. ह्याला मी इझी पार्ट्समध्ये डिवाईड केला आहे पहा. ऑर्डर अँड डिग्रीसाठी वेगवेगळा पार्ट, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनसाठी वेगळा पार्ट, अशा रीतीने केला आहे पहा. तर मी पहिला जो व्हिडिओ आहे डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट ऑर्डर अँड डिग्रीचा बनवलेला आहे पहा. तर ऑर्डर अँड डिग्री म्हणजे काय पहा, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सगळ्यात मोठा डेरिव्हेटिव्ह पाहायचा पहा. कितवा dy/x ला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणतात, d2y/x² ला दुसरा डेरिव्हेटिव्ह म्हणतात पहा. तर दुसरा डेरिव्हेटिव्ह का तिसरा डेरिव्हेटिव्ह d3y/dx³ ला तिसरा डेरिव्हेटिव्ह म्हणतात. या प्रकारे आपल्याला त्याला ऑर्डर असं म्हणता येईल पहा. डिग्री पाहूया. पॉवर्स ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, जो सगळ्यात मोठा डेरिव्हेटिव्ह त्याच्या डोक्यावर किती पॉवर ते बघायचं. खूप जण वाटतं पॉवर म्हणजे सगळ्यात मोठा नंबर, पण तसं नाही आहे. सगळ्यात मोठ्या डेरिव्हेटिव्हच्या वर जी पॉवर आहे त्याला डिग्री असं म्हणतात पहा. एक महत्त्वाची कंडिशन आहे, ऑल डेरिव्हेटिव्ह्ज फ्री फ्रॉम निगेटिव्ह अँड फ्रॅक्शनल इंडायसेस. निगेटिव्ह पॉवर नसला पाहिजे आणि फ्रॅक्शनल पण इंडायसेस नको आहे, असं फ्री करायचं पहा. एक महत्त्वाची कंडिशन आहे, नंबर ऑफ कॉन्स्टंट जेवढे असतात तेवढेच ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असतात. जेवढे कॉन्स्टंट असतात तेवढे डिफरन्शियल इक्वेशनचे ऑर्डर असते पहा. हे 3-4 बेसिक कन्सेप्ट नंतर आपण काही क्वेश्चन्स पाहूया. काय म्हटलं बा, फाइंड ऑर्डर अँड डिग्री. क्वेश्चनमध्ये रीड करायचं, अगोदर कधी कधी डिग्री काढायला लावलं असतं आपलं आणि ऑर्डर नंतर काढायला लावलं असतं. क्वेश्चन रीड करायचं केअरफुली. आता ऑर्डर अँड डिग्री आपण या पद्धतीने करतो आहे. क्वेश्चन रीड केअरफुली करायचं, नाही तर कधी कधी येत असून सुद्धा आन्सर रॉंग येऊ शकतं. ओके, आता पहा, सिम्पल क्वेश्चन आहे पहिला. d3y/dx³ इज इक्वल टू फिफ्थ रूट ऑफ 1 - dy/x ब्रॅकेट रेस टू 7. CET 08ला आलेला आहे पहा, CET 2008ला आलेला आहे पहा. हा रेडिकंड फ्री करायचा म्हणजे ह्याचा पॉवर फिफ्थ नको आहे. मग काय करूया, टेकिंग फिफ्थ पॉवर ऑफ बोथ साईड्स, दोन्ही बाजूचा 5वा पॉवर घ्या. d3y/dx³ रेस टू 5. का बरं 5 घेतलं, कारण इथं फिफ्थ रूट आहे. इथं क्यूब असतं तर क्यूब घेतला असतं पहा. हा फिफ्थ पॉवरला फिफ्थ रूट निघून जाईल पहा. 1 - dy/x रेस टू 7. सिम्पल क्वेश्चन तयार झाला. विच इज फ्री फ्रॉम रॅडिकंट, म्हणजे कुठल्या प्रकारे 1/5 पॉवर नाही आहे. याची ऑर्डर अँड डिग्री इझिली काढता येईल पहा. देअरफॉर ऑर्डर किती डेरिव्हेटिव्ह पहा, तिसरा. डिग्री खूप जण म्हणते सर 7 नाही, रॉंग आहे. याच्याच डोक्यावरचा पॉवर बघायचा, हेच महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला मी. डिग्री किती आली पहा, 5. दरवर्षी एक क्वेश्चन ऑर्डर अँड डिग्रीचा येतोच पहा जनरली. त्या ऑर्डर अँड डिग्रीचे 2 मार्क फिक्स करा. CETसाठी जेईला पण आलेले आहेत, पण CETसाठी मेन 2 मार्काला एक फिक्स क्वेश्चन येतो पहा. ओके, क्वेश्चन 2कडे जाऊया. क्वेश्चन 2 पहा, d3y/dx³ रेस टू 1/3 आहे, प्लस x प्लस dy/x रेस टू 1/2 इज इक्वल टू 0. पटकन समजत नाही काय करायचं. ह्या प्लस पार्टला तिकडं पाठवतो, ट्रान्सफर करतो मी, म्हणजे काय बघा. d3y/dx³ रेस टू 1/3, हा प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर काय पण मायनस x प्लस dy/x रेस टू 1/2. पुन्हा प्रश्न आला, काय करू. इथं 1/3, इथं 1/2 आहे. 1/3 खालचा डिनोमिनेटर पहा 3 आणि 2 आहे, ह्याचा LCM काढूया. लसावी मराठीमध्ये किती येतो पहा 6. टेकिंग 6 पॉवर ऑफ बोथ साईड्स. 6च का घेतलं, कारण 3 आणि 2चा LCM. टेकिंग 6th पॉवर ऑफ बोथ साईड्स. हे लिहिण्याची गरज नाही, पण मी समजण्यासाठी लिहितोय पहा मुद्दाम. बोथ साईड्स, दोन्ही बाजूचा 6 पॉवर घेऊया. घेतल्यानंतर काय पहा, d3y/dx³ रेस टू 1/3 टू दी पॉवर 6. टू दी पॉवर काय येईल पहा 6 येईल. इकडं पण चला, मायनस x प्लस dy/x 1/2 तर आहेच, त्याच्यात टू दी पॉवर 6 येईल पहा. पॉवर टू दी पॉवर असेल तर वरच्या पॉवरचा काय होतो, प्रोडक्ट होतो पहा. तेव्हा काय पहा, देअरफॉर d3y/dx³ 3 टू जा, म्हणजे ह्या पद्धतीने काय पहा सेकंड पॉवर येईल. इकडं काय पहा, निगेटिव्हचा इव्हन जर पॉवर असेल तर तो पॉझिटिव्ह होतो. हे निगेटिव्ह साईन निघून जाईल, कारण इव्हन पॉवर. हा जर ऑड असेल तर मायनस राहिला असतं पहा, पॉझिटिव्ह येईल. हा ब्रॅकेट सोडून बसायला खूप वेळ लागेल पहा, सोडवायची गरज नाही. x रेस टू dy/x रेस टू 1/2 टू दी पॉवर 6 आहे पहा, काय पहा क्यूब येईल. ह्याचा क्यूब सोडता येईल, पण गरज नाही त्याची, कारण सगळं फ्री झालेलं आहे, रेडिकंड फ्री झालेलं आहे पहा. ऑर्डर लगेच कळेल तुम्हाला. ऑर्डर झालेली आहे पहा 3. डिग्री किती पहा, हे न लिहिता हे लिहायचं पाहिजे, वरचाच पॉवर. डिग्री इक्वल टू 2. संपला क्वेश्चन पहा. अशा प्रकारे दोन्ही क्वेश्चन CETला आलेले आपण पाहिले आहेत पहा. क्वेश्चन 3 पाहूया. जस्ट आत्ताच्या CET 2019ला आला होता पहा, मागच्या वर्षी. कसं आहे पहा, ऑर्डर ऑफ ऑल रेक्टँग्युलर हायपरबोला. अगोदर हायपरबोलाचं इक्वेशन काय असतं पहा, x² अपॉन a² मायनस y² अपॉन b² इज इक्वल टू 1.
रेक्टँग्युलर हायपरबोलामध्ये काय असतं पा ए इक्वल टू बी. ए इक्वल टू बी फॉर रेक्टँग्युलर हायपरबोला. फॉर रेक्टँग्युलर हायपरबोला ए इक्वल टू बी रिप्लेस करा. इक्वेशन काय पहा बीच्या जागी ए रिप्लेस करू शकता तुम्ही. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. अशा प्रकारे इक्वेशन आलं पहा. आता ह्याला एकच कॉन्स्टंट आहे. ऑर्डर तुम्हाला लगेच कळेल पण मी थोडंसं स्टेप करतो. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येईल. वाय स्क्वेअरचा काय तो पहा 2y डिवायडेड एक्स इज इक्वल टू काय पहा 0 झालं पहा. विच इज फ्री फ्रॉम रॅडिकंट. कॉन्स्टंट टर्म पण रिमूव्ह झाले. डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं पहा. याला दोन्ही डिवाइड करता येईल. एक्स मायनस वाय डिवायडेड एक्स इज इक्वल टू 0. ऑर्डर पहा. ऑर्डर लगेच सांगता येईल. पहिला डेरिव्हेटिव्ह पहा 1. डिग्री ते डोकर पॉवर एकच आहे. डिग्री पण काय आली पहा 1. ऑर्डर 1 डिग्री 1. अशा प्रकारे एक सिंपल क्वेश्चन तयार झाला पहा. ओके. अशा प्रकारे CET 2019 झाला. पुढे जाऊया. फोर्थ क्वेश्चन. वाय इज इक्वल टू ए एक्स प्लस ए क्यूब. खूप जण वाटतं इथं दोन कॉन्स्टंट आहे पहा. दोन कॉन्स्टंट आहे म्हणून आपण दोन डबल डेरिव्हेटिव्ह करण्याची शक्यता आहे पहा. पण एकच कॉन्स्टंट हे लक्षात घ्या. अगोदर डिफरन्शियल इक्वेशन तयार करूया नंतर ऑर्डर डिग्री काढूया. वाय इज इक्वल टू ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय पहा फक्त ए. ए क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो कारण ती कॉन्स्टंट टर्म आहे. ही एची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करा. फ्रॉम 1 and 2. जिथं जिथं ए दिसतो तिथं वाय टाकून द्या. इथं डिवायडेड एक्स आहे. सॉरी जिथं जिथं ए दिसतो तिथं काय टाका डिवायडेड एक्स. इक्वेशन इझी होऊन जाईल. वाय इज इक्वल टू एक्स इंटू डिवायडेड एक्स प्लस डिवायडेड एक्स ब्रॅकेट क्यूब झालं पहा. डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आपला सेकंड व्हिडिओ आहेच पण सिंपल आहे म्हणून मी पहिल्यांदा घेतलं पहा. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आणखीन डिटेल्स क्वेश्चन होतील यामध्ये. पाहता ऑर्डर काय पाहिजे. ऑर्डर पहिला डेरिव्हेटिव्ह ओके. डिग्री काय पहा त्या डोकर पॉवर पहा 3 आहे. ऑर्डर 1 डिग्री 3. अशा प्रकारे सिंपल क्वेश्चन फोर्थ पण झालेला आहे. फिफ्थकडे जाऊया आता. 1 प्लस y1 स्क्वेअर टू दी पॉवर 2/3 इज इक्वल टू y2. क्वेश्चन जरा वेगळा आहे. m इक्वल टू डिग्री पहा. मी म्हटलं क्वेश्चन कधी कधी बदलतो. n इक्वल टू ऑर्डर आहे. पण y1 म्हणजे काय असतं डिवायडेड एक्स असतं आणि y2 म्हणजे काय असतं पण d2 डिवायडेड एक्स स्क्वेअर. अगोदर याचा क्यूब घेतो पहा मी स्टार्टिंगलाच. 1 प्लस y1 स्क्वेअर पहा ह्याचा क्यूब जर घेतला तर काय येईल पहा स्क्वेअर येईल आणि y2चा काय येईल पहा क्यूब. अशा प्रकारे पूर्ण रॅडिकंट फ्री झालं पहा. ऑर्डर माहिती आहे तुम्हाला सेकंड ऑर्डर आहे पहा. आपल्याला डिग्री पाहिजे अगोदर. डिग्री किती पहा 3 आहे. डिग्रीला m म्हटले त्यांनी. m इक्वल टू 3 येईल पहा. ऑर्डर किती येईल पहा. दुसरा डेरिव्हेटिव्ह ऑर्डर n इक्वल टू 2. आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं m प्लस n अपॉन m मायनस n. therefore m प्लस n अपॉन m मायनस n इज इक्वल टू 3 प्लस 2 3 मायनस 2. 3 प्लस 2 5 येतं. 3 मायनस 2 1 येतं. हेन्स वी गॉट द आन्सर. m प्लस n अपॉन m मायनस n इज इक्वल टू 5. संपला पहा. अशा प्रकारे सिंपल 5 क्वेश्चन्स घेतलेले आहेत पहा. आणखीन काही मोर क्वेश्चन्स घेणार आहे मी. पण ह्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. नाउ सी द क्वेश्चन नंबर 6. 5 क्वेश्चन पाहिले आपण. 6वा क्वेश्चन पाहूया. हा पण सोपा आहे पहा. 1 प्लस डिवायडेड dx टू दी पॉवर क्यूब टू दी पॉवर 7/3 7 इंटू d डिवायडेड एक्स स्क्वेअर. ह्यामध्ये एक मिस्टेक होण्याची शक्यता आहे. 3 ला 3 कट करण्याची शक्यता आहे आपण. तर 3 ला 3 कट करायचं नाही पहा. काय करायचं क्यूबिंग बोथ साइड्स. क्यूबिंग बोथ साइड्स. फक्त मी क्यूबिंग देतो. आता पहा हा क्यूब रूट निघून जाईल म्हणजे काय पहा 1 प्लस डिवायडेड एक्स रेस टू क्यूब टू दी पॉवर 7. इकडे पण करा 7चा क्यूब येईल d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. चालू पहा. इट इज फ्री फ्रॉम रॅडिकंट. पाहिजे ऑर्डर आणि डिग्री काढणं सोपं झालं पहा. ऑर्डर किती आहे 2 आणि डिग्री त्याच्या डोक्यावरचा पॉवर पहा 3. ऑर्डर 2 डिग्री 3. संपलं पहा. व्हेरी सिंपल क्वेश्चन. नाउ सी हियर p इज इक्वल टू 1 प्लस डिवायडेड ब्रॅकेट स्क्वेअर टू दी पॉवर 3/2 अपॉन d2 डिवायडेड एक्स स्क्वेअर. पुन्हा एकदा 2 ला 2 कट करण्याचा चान्स आहे पण तसं करायचं नाही आहे कारण हे प्लस आहे. इथं जर इंटू असतं तर इट मे बी ओके. इकडे ट्रान्सफर करा. p इंटू d2 बाय dx स्क्वेअर 1 प्लस डिवायडेड एक्स ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3/2.
पुन्हा एकदा 3/2 आला पहा, हा रॅडिकंट आला, फ्रॅक्शन आला, हा स्क्वेअरिंग करायचं. स्क्वेअरिंग केल्यानंतर काय येतं पहा, पी स्क्वेअर d2y/dx² ब्रॅकेट स्क्वेअर 1 + dy/x ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू क्यूब. अशा प्रकारे रेस टू क्यूब आला. आता फ्री झालं पाहिजे पूर्णपणे. ऑर्डर काढता येईल तुम्हाला? हो. ऑर्डर किती आली? पण 2 आले. डिग्री पण किती आली? 2. ऑर्डर 2, डिग्री 2. अशा प्रकारे 6 आणि 7 सिंपल क्वेश्चन आपण संपवलेले आहेत. 2 डिफरंट क्वेश्चन पाहणार होतो आपण, 8 आणि 9, थोडेसे हटके. पहा, 1 + dy/x ब्रॅकेट स्क्वेअर sin dy/x रेस टू 3/4. बघितल्या तुम्हाला सर फार अवघड नाही आहे. हो, मान्य आहे, पण थोडंसं ट्विस्ट आहे. पहा, टेकिंग 4th पॉवर ऑफ बोथ साइड्स. टेकिंग 4th पॉवर ऑफ बोथ साइड. चौथा पॉवर घ्यायचा. पहा, चौथा पॉवर घेतल्यानंतर खालचा 4 पॉवर निघून जाईल. काय पहा, 1 + dy/x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin dy/x ब्रॅकेट रेस टू क्यूब. पुढं काय पहा, 4th पॉवर घेतो आपण, d2y/dx² रेस टू 4. पाहिजे ऑर्डर काढायची. ऑर्डर दिसते पहा तुम्हाला. दुसरा डेरिव्हेटिव्ह पहा. पण डिग्री काढताना एक महत्त्वाची कंडिशन सांगितलेली पहा, इट इज फ्री फ्रॉम रॅडिकंट. अँड असं sin dy/x नाही पाहिजे. पहा, sin θ झाला पहा dy/x, इथे अँगल झाला. हा dy/x आपल्याला पूर्णपणे बाजूला काढता येत नाही. पहा, तेव्हा डिग्री इज नॉट डिफाईन्ड. डिग्री नॉट डिफाईन येईल. पहा, का बरं नॉट डिफाईन? कारण हे फ्री होत नाही म्हणून. डिग्री नॉट डिफाईन. या पद्धतीने ऑर्डर झाली, डिग्री झाली. पहा, क्वेश्चन 9 पाहूया आता. क्वेश्चन 9, ऑर्डर ऑफ ऑल पॅराबोला whose lattice rectum is 4a and axis parallel to x-axis. पहा, पण ओरिजिनल पॅराबोला असा असतो. पहा, y² 4x ला. पण त्यांनी सांगितलेलं पहा, ॲक्सिस जो आहे याला ॲक्सिस म्हणतात. ॲक्सिस हा जो आहे सिमेट्रिकल जो ॲक्सिस असतो ह्याचा एक्स ॲक्सिस हा ॲक्सिस आहे. पहा, ह्याला पॅरल आहे. पहा, म्हणजे हा पॅराबोला शिफ्ट होईल वरच्या बाजूला. अशा प्रकारे ह्या बाजूला जर शिफ्ट झाला तर काय येईल? पहा, ह्याचं कॉर्डिनेट्स कसे येतील? पहा, एक्स कॉर्डिनेट एच आहे समजा, वाय कॉर्डिनेट फिक्स होईल. पहा, इट इज पॅरल टू एक्स ॲक्सिस म्हणले वाय कॉर्डिनेट फिक्स होईल. पाहिजे त्याचं इक्वेशन कसं असतं? पहा, y² = 4ax - h. जनरल पॅराबोला असेल तर असेल. पहा, y - k ब्रॅकेट स्क्वेअर 4ax - h. नंतर आपण एक पॅराबोलाचा व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ह्याचं आणखीन आयडिया क्लिअर होईल. पहा, हे जनरल इक्वेशन येईल. पहा, पण आता आपल्याला ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. y² 4ax - h. पण हाच पॅराबोला ह्या दिशेने पण होऊ शकतो असा, प्लस और मायनस येईल. पाहिजे आता ह्याने मल्टिप्लाय करूया. प्लस और मायनस राहू दे बाजूला. काय येईल? पहा, 4ax - 4ah y². डेरिव्हेटिव्ह घेऊया. 2y dy/x 4ax चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? पहा, 4a. इथं काय डेरिव्हेटिव्ह? पहा, 4ah. तिन्ही कॉन्स्टंट टर्म्स आहेत. पहा, डेरिव्हेटिव्ह 0 येईल. पहा, प्लस और मायनस 4a आला. अशा प्रकारे 2y dy/x ची व्हॅल्यू आली. पहा, 4a. आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. दोन्ही थोडंसं डिवाइड करायला. y dy/x = प्लस और मायनस 2a. डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट करताना प्रोडक्ट वापरायचं. पहा, y × d2y/x² प्लस dy/x तसंच राहील. आणि ह्या वायचा डेरिव्हेटिव्ह काय? पहा, × dy/x = 0. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पुढचा व्हिडिओ पहा, त्याचा थोडासा बेस आहे याच्यामध्ये. y × d2y/x². जस्ट मागच्या वर्षी आलेला क्वेश्चन आहे. dy/x ब्रॅकेट स्क्वेअर = 0 झालं. इट इज डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं. कधी कधी एवढंच फॉर्मेशन करायला येतं. पहा, पण त्यांनी ऑर्डर डिग्री विचारली. पहा, ऑर्डर किती येईल? पहा, ऑर्डर 2 आहे. डिग्री किती येईल? पहा, डोक्यावर पॉवर नाही आहे, डिग्री 1 येईल. पहा, ऑर्डर 2 डिग्री 1. या पद्धतीने सिंपल क्वेश्चन झालेला आहे. पहा, अशा प्रकारे 9 क्वेश्चन्स घेतलेले आपण ऑर्डर अँड डिग्रीचे. 9 क्वेश्चन व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचा क्वेश्चन सोडवता येईल. पहा, हा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. पुढचे व्हिडिओ डिफरन्शियल इक्वेशनचे बनवत आहेच.
सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, इतर मुलांना सांगा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.